डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 साली लिहिलेलं रिव्हॉल्यूशन अँड काउंटर रिव्हॉल्यूशन इन एन्शियंट इंडिया हे पुस्तक भारताच्या धार्मिक आणि सामाजिक इतिहासाचं सखोल विश्लेषण करणारा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथात त्यांनी भारतीय समाजातील धार्मिक क्रांती आणि त्या क्रांतीवर झालेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून दाखवला आहे. बाबासाहेबांच्या मते भारताचा इतिहास हा केवळ राजे-राजवटीचा नाही, तर तो सामाजिक संघर्ष आणि विचारसरणीच्या चळवळीचा इतिहास आहे. त्यांनी सांगितले की भारतीय समाजात अनेक वेळा परिवर्तनाच्या लाटा उठल्या, पण त्या प्रत्येक वेळी संरक्षणवादी आणि ब्राह्मणवादी विचारसरणीने दडपल्या गेल्या. या पुस्तकात त्यांनी पहिली मोठी सामाजिक क्रांती भगवान बुद्धाच्या काळात झाली असे सांगितले. बुद्धांनी समाजातील विषमता, जातीभेद आणि यज्ञ-कर्म यांचा विरोध करून समता, करुणा आणि नैतिकतेवर आधारित धर्माची स्थापना केली. हा काळ म्हणजे खऱ्या अर्थाने भारतातील पहिली धार्मिक सामाजिक क्रांती होती. बुद्धांच्या विचारांनी लोकांना स्वातंत्र्य, बंधुता आणि समानतेचा नवा मार्ग दिला. पण पुढे या क्रांतीला विरोध करणारी एक प्रतिक्रांती सुरू झाली. बाबासाहेबांच्या मते या क्रांतीचे नेतृत्व ब्राह्मण धर्मगुरूंनी केलं. त्यांनी वैदिक धर्म पुन्हा स्थापित करण्यासाठी नवे ग्रंथ, पूजाविधी आणि सामाजिक नियम निर्माण केले. याच काळात मनुस्मृतीसारखे धर्मशास्त्र आले, ज्यांनी पुन्हा जातीव्यवस्था आणि सामाजिक भेदभावाला धार्मिक मान्यता दिली. बाबासाहेबांनी सांगितले की या प्रतिक्रांतीमुळे बुद्धांनी दिलेला समतेचा धर्म हळूहळू नष्ट झाला आणि समाज पुन्हा अंधश्रद्धा, कर्मकांड आणि असमानतेच्या विळख्यात अडकला. त्यांनी या प्रतिक्रियेला भारताच्या पतनाचे मुख्य कारण म्हटले. पुढे त्यांनी महात्मा बसवेश्वर, कबीर, रविदास, नानक यांसारख्या संतांनी समाज सुधारणेचा प्रयत्न केला, परंतु ब्राह्मणवादी सत्ता कठोऱ्याने त्यांनाही मर्यादित ठेवले. या सर्व प्रयत्नांनंतरही भारतात खऱ्या अर्थाने समानता येऊ शकली नाही. या ग्रंथात बाबासाहेबांनी सांगितले की भारतीय समाजाचा विकास थांबण्याचं कारण म्हणजे धर्माच्या नावाखाली झालेल्या सामाजिक स्थितीकरण. धर्माने मानवाला उन्नत करण्याऐवजी त्याला वर्ग, जात आणि कर्माच्या बंधनात अडकवलं. त्यांनी असा निष्कर्ष मांडला की जोपर्यंत धर्म माणसाला समानतेचा अधिकार देत नाही, तोपर्यंत खरा धर्म नाही. बाबासाहेबांच्या या लेखनातून स्पष्ट होतं की धर्माला नाकारलं नव्हते, पण धर्मातील अन्यायकारक परंपरांचा विरोध करत होते. त्यांचा उद्देश होता भारतीय समाजाने पुन्हा एकदा बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित नैतिक, समतामूलक आणि मानववादी धर्म स्वीकारावा. रिव्हॉल्यूशन अँड काउंटर रिव्हॉल्यूशन इन एन्शियंट इंडिया हा ग्रंथ म्हणजे केवळ इतिहासाचा अभ्यास नाही, तर भारतीय समाजाच्या आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. बाबासाहेबांनी यात दाखवून दिलं की भारतात सामाजिक प्रगतीसाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नाही, त्यासाठी धार्मिक विचारांची क्रांती आवश्यक आहे. थोडक्यात या ग्रंथातून डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की भारताचं भवितव्य तेव्हाच उज्ज्वल होईल, जेव्हा आपण बुद्धांनी दाखवलेल्या समतेच्या आणि तर्कनिष्ठ विचारांच्या मार्गावर चालू. म्हणूनच हे पुस्तक आजही समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरतं.